राधानगरी धरण परिसरात मुसळधार पावसानं झोडपलं असून धरण परिसरात दिवसभरात 180 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। धरण भरण्यास 13 ते 15 फूट पाणी कमी असल्याची माहिती भोगावती पाटबंधारे खात्याकडून देण्यात आली आहे। पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात पावसाचा जोर असल्यानं नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे। पश्चिम महाराष्ट्राला सध्या मुसळधार पावसानं झोडपून काढलं असून याचा परिणाम म्हणून राधानगरी धरण परिसरात एका दिवसात तब्बल 172 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। त्यामुळे धरण 73% अधिक भरले असून आता धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी केवळ 15 फुटांची आवश्यकता असल्याची माहिती भोगावती पाटबंधारे खात्याकडून देण्यात आली आहे। बुधवारी धरण परिसरात झालेल्या संततधार पावसामुळे धरणाची पाणी पातळी 332.10 फुटांपर्यंत पोहोचली आहे। धरणात सध्या 5.74 टीएमसी पाणीसाठा झालाय, जो एकूण क्षमतेच्या 69% इतका आहे। पावसाची ही संततधार पाहता धरण लवकरच पूर्ण क्षमतेने भरेल अशी शक्यता वर्तवली जाते। दरम्यान धरणातून सध्या 1600 क्युसेक पाणी बीओटी मधून तर 1500 क्युसेक पाणी सेवामधून असा एकूण 3100 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीत सोडण्यात येतोय। 1 जून ते 3 जुलै 2025 या कालावधीत राधानगरी धरण परिसरात एकूण 1883 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। भोगावती नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्यानं नदीकाठच्या शेतकऱ्यांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन भोगावती पाटबंधारे खात्याचे शाखा अभियंता प्रवीण पारकर आणि समीर निरुखे यांनी केलंय। दर्शको नमस्कार, न्यूज कट्टा 24 मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। राधानगरी परिसराला दिवसभर मुसळधार पावसाने झोडपले असून धरण परिसरात आज दिवसभरात 180 मिलीमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झालेली आहे। धरण भरण्यासाठी 13 ते 15 फूट कमी असल्याची माहिती भोगावती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली। त्याचबरोबर दिवसेंदिवस वाढत असल्याकारणाने प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा शेतकऱ्यांसह नागरिकांना देण्यात आला आहे। मी सध्या भोगावती नदीकाठावर उभा आहे, तर आपण कशा प्रकारे बघताय की पाऊस प्रचंड प्रमाणात वाढत असल्यामुळे नदीच्या पाणीपातळीत देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। असाच पाऊस सुरू झाल्यास राधानगरी धरण लवकरच भरून जे स्वयंचलित दरवाजे आहेत ते देखील लवकरात लवकर उघडणार आहेत। सध्या राधानगरी धरणाची पाणी पातळी 73% इतकी पोहोचली आहे। कॅमेरामन अनिस मुल्लासह समीर मकानदार, राधानगरी।